नमस्कार, मी प्रियंका तेंडोलकर, म्हणजेच ठरलं तर मगमधली प्रिया. स्टार मीडिया मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आजची 5वी माळ आहे आणि रंग पिवळा आहे आणि तुम्ही मला बघताय की मी छान अशा पिवळ्या साडीत इथे बसले तुमच्या समोर. पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व असतं. समृद्धी, मोक्ष आणि माझ्यासाठी पिवळा रंग म्हणजे गुरूचा रंग. माझ्या आयुष्यात गुरूचं खूप महत्त्व आहे. मी स्वामी समर्थांचं करते, मी गजानन महाराजांचं करते. तर मी त्यांना वाहताना नेहमी पिवळं फूल वाहते. त्यामुळे माझ्यासाठी येल्लो कलर तसा खूप लकी आहे, कारण पिवळा रंग परिधान केलं की मला असं वाटतं की त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीचे 9 रंगाप्रमाणे प्रत्येकाचं आयुष्यही रंगीत असतो. म्हणजे ॲज अ कलाकार म्हणून तुलाही पॉझिटिव्ह रोल्स करायला मिळाल्यात, निगेटिव्ह रोल्स करायला मिळाले. प्रत्येक रंगाची छटा तुला प्रेक्षकांना दाखवता आला. खऱ्या आयुष्यात प्रियंका कशी आहे, कसे आहेत तिचे रंग, काय सांगते? खऱ्या आयुष्यात मला विचारशील तर प्रियंका खूप ब्लॅक अँड व्हाईट आहे. तिच्या आयुष्यात खूप रंग आहेत डेफिनेटली, पण तिला पर्सनली स्टँड आऊट व्हायला नाही आवडत. म्हणजे मी कधीच शाळेत अशी मुलगी नव्हते की पूर्ण वर्गाने तिच्याकडे बघावं असं तिला वाटायचं. मला कायम वाटायचं की प्लीज कुणी माझ्याकडे बघू नका. मी कायम अशी स्वतःला कोशात लपून लपवून घेतलेलं असायचं. त्यामुळे कदाचित ब्लॅक अँड व्हाईट जो कशातही मर्ज होतो आणि पटकन उठून येत नाही. पण ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे असं डल वगैरे नाही बरं का. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा खूप ताकद असते. जे फोटो रंगीत छान येत नाहीत ते ब्लॅक अँड व्हाईट तर हमखास कमाल येतात. प्रत्येकाची स्टोरी मोटिवेशनल असते, कारण ॲज अ आर्टिस्ट आपण जगत असलो लाईफ तरी आपल्याला माहिती असतं की आपलं स्ट्रगल कसं असतं. काय सांगशील तुझ्या स्ट्रगल बद्दल, आणि आता तू या सक्सेस पर्यंत इथपर्यंत पोहोचलेस, कशी होती तुझी जर्नी? मी असं अजिबात म्हणणार नाही की माझा स्ट्रगल सगळ्यात अवघड होता वगैरे. स्ट्रगल प्रत्येकाला करावा लागतो आणि असं नाही आहे, हा गैरसमज आहे की ह्या क्षेत्रात जास्त स्ट्रगल करावा लागतो. माझ्या ओळखीचे खूप आहेत. माझी ताई आहे जी इंजिनियर आहे, माझी दुसरी ताई आहे जिने बी.टेक वगैरे केलं आहे. हे हे सगळं खूप अवघड असतं. त्यांच्यासाठीही तो स्ट्रगल खूप अवघड आहे. आज वर्षाला कितीतरी मुलं इंजिनियर आणि डॉक्टर होऊन बाहेर पडतात आणि त्यांच्याकडे काम नाही आहे. सो असं नाही आहे की फक्त ॲक्टर्स घरी बसले आहेत. खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत ज्यांच्याकडे आज काम नाही आहे. हा नशिबाचा भाग असतो काही अंशी, असं मला वाटतं. पण मला हेही माहिती आहे की जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्याचं सोनं तुम्ही कसं करता ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की काम मिळाल्यावरती त्याची किंमत राहत नाही आणि मग तिथे तुम्हाला यश मिळणं थोडं अवघड जातं, की ती गोष्ट पुढे कॅरी करणं, ते तुम्ही कसं दुप्पट करता येईल तुम्हाला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझा स्ट्रगल मला लकीली काम मिळत गेलं. काही वर्ष मी घरी होते, तर काही वर्ष थोडी डल पण गेली. पण मला असं वाटतं की ती वर्ष आज मी जेव्हा बघते की जेव्हा माझ्या हातात एक खूप सुंदर मालिका आहे जी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते, तेव्हा असं वाटतं की ती जी मी घरी बसून ह्या अगदी या सोफ्यावर लोळत असायचे आणि विचार करायचे का माझ्याकडे काम नाही आहे, मीच का वगैरे. आज मला कळतं की कदाचित माझ्या गुरुने मला तेव्हा काम दिलं नाही, कारण त्यांना मला हा धडा शिकवायचा होता की जेव्हा काम येईल तेव्हा मात्र मनापासून कर. आणि ही फेजसुद्धा आपल्याला टिकवता आली पाहिजे. या फेजमध्ये सुद्धा आपल्याला सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे, की म्हणून मी आज जेव्हा ₹10 येतात तेव्हा अगदी 10तले 9 जपून ठेवते. का? तर ह्याच्यानंतर जर माझ्याकडे काही महिने किंवा काही वर्ष काम नसलं, काही अवघड फेज आली किंवा काही संघर्षाचा कुठलाही टप्पा आला, तर मला तेव्हा ते पैसे तेव्हा मला कुणाकडे हात पुढे करून जायला नको. मला माझे पैसे मला कामी येतील. सो अशा काही गोष्टी मला शिकवल्या, त्याच फेजनी शिकवल्या. त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रगल प्रत्येक वेळेला खूप निगेटिव्ह नसतो. तो बरेचदा चांगला असतो. आणि आज जेव्हा माझ्याकडे काम आहे तेव्हा मला असं वाटतं की अजूनही खूप नट आहेत, जे माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत, जे घरी बसले आहेत आणि ते कदाचित माझ्यापेक्षाही उत्तम नट आहेत, पण ते आज घरी आहेत. तर आपला स्ट्रगल किंवा आपल्या आयुष्यात जे आत्ता आहे ते खूप सुंदर आहे. जे देवाने दिलं आहे, जे देवीचं आशीर्वादानं या नवरात्रीत आपण जे मागतो, ते आपल्याला जे दिलं आहे ते खूप सुंदर आहे.
नक्कीच तुमची मेहनत म्हणूनच आज तुमची मालिका TRP मध्ये टॉप नंबरवरतीच आहे प्रियंका. प्रियंका, आपला स्ट्रगल पाहता आणि आता सक्सेस पाहता म्हणजे टॉपवरती आहात तुम्ही. सो ते फिलिंग कशी असते आणि जेव्हा आपले आईवडील आपल्यासोबत असतात त्यांच्या डोळ्यात कसं दिसतं? फीलिंग डेफिनेटली खूप भारी असते की त्या प्रोजेक्टचा एक भाग असणं. पण मी पर्सनली प्रियंका म्हणून खूप सेलिब्रेट करत नाही ती गोष्ट. मी डेफिनेटली त्या गोष्टीचं अप्रिसिएशन असतं मला, की अरे नाही, ही आपल्याला मिळालं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे, की आपल्या नशिबात आहे. आज खूप कमी लोकांच्या नशिबात हे असतं की कन्सिस्टंटली नंबर वन मालिका असणं किंवा TRPचे रेकॉर्ड्स ब्रेक करणं किंवा इतकं कौतुक ऐकणं. अ, पण इतकं नक्की की भुरळून जाऊन उपयोग नाही, कारण कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. एकदा नंबर वन येऊन काहीच गंमत नसते किंवा एकदा रेकॉर्ड ब्रेक करून काही गंमत नसते. तुम्ही जेव्हा कन्सिस्टंटली ते कराल, आणि मला असं वाटतं की मी ही मालिका जेवढी वर्ष करेन, जितकी ही वर्ष ही मालिका चालेल, तितकी वर्ष जर आम्ही नंबर वनला राहिलो आणि तितकी वर्ष आज 7 ब्रेक केला आहे, उद्या 8 ब्रेक करू, उद्या 9 ब्रेक करू, तर मला वाटतं की त्यात जास्त मजा असेल मला. नक्कीच प्रियंका, कारण कसं आहे की आपण किती मोठे कलाकार झालो तरी आपले पाय जमिनीवर असतील तर तीच मोठी पोचपावती हो. असते आणि आपल्याला पुढची कामं मिळतात. प्रियंका, तुला पहिला ऑडिशन आठवतंय का, की कसं होतं, ते कसं टॅकल केलं होतं किंवा खूप मेहनत करत होती ह्या सांगितलं? मालिकेची नाही, या मालिकेची नाही, ओव्हरऑल आयुष्यात ओव्हरऑल. आयुष्यातली. हो. हां, सो ते कसं होतं आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर ती फिलिंग कशी होती? तो प्रोजेक्ट मिळाला. अ, माझ्या पहिल्या ऑडिशननी मला अजिबात काम मिळून दिलं नव्हतं. मी खूप ऑडिशन्स दिल्या होत्या. असं काही नाही, मला अगदीच काही पहिल्याच ऑडिशनमध्ये ब्रेक मिळाला वगैरे नाही. मी सगळ्यात पहिली ऑडिशन दिली होती ती विनोद लवेकर सरांकडे दिली होती. दिल दोस्ती दुनियादारी नावाचा एक प्रोजेक्ट आला होता झीवरती, तर त्यासाठी मी ऑडिशन दिली होती. त्यांनी छान घेतली होती. मला अजूनही आठवतं आहे की इम्प्रोवाईज करून वगैरे घेतलं होतं. आणि तो दिवस, मी तो हॉल, ती खिडकी जिथे त्यांनी मला बसून करायला सांगितलं होतं, ते मी कधीच विसरू शकणार नाही आयुष्यात. पण डेफिनेटली की ऑडिशन्स तेव्हा मी ह्याच्यापेक्षा खूपच वीक होते ॲज अन ॲक्टर. मी कामाने प्रत्येक कामाने मी घडत गेले, आणि आत्ता मी जे काम करते त्या सगळ्या त्या कामाचं जे काही श्रेय आहे ते खरं तर आधीच्या सगळ्या कामांवरती आहे, त्या प्रत्येक ऑडिशन्सना जातं. कारण मी ग्रो होत गेले. प्रत्येकजण मला ऑडिशनला म्हणायचं, अरे हे थोडी बॉडी लँग्वेज अशी आहे तुझी, तर थोडं इथे कमी कर, थोडं इथे लाऊड असलं पाहिजे किंवा काय, किंवा प्रत्येक सिच्युएशनला डील करायची जी काही टॅक असते ती मला वाटतं त्या गोष्टीतून मला मिळाली. नक्कीच, कारण कसं आहे की प्रत्येक वेळी आपण ऑडिशन देत असतो तेव्हा कुठेही सिलेक्शन होत नसतं तेव्हा एक निराशा येते प्रियंका. तर ते कसं तू फेस करत होती? आणि कधी कधी इंडस्ट्रीमध्ये असं होतं की स्टार्टिंगला जेव्हा नवीन असणार ना, की तुम्ही बारीकच आहात, तुमचं ते कॅरेक्टर त्याला जात नाही किंवा ते असं होत नाही, असं बऱ्याच वेळेला बऱ्याच कलाकारांसोबत घडतं. ते तुझ्या बाबतीत घडलं होतं का? एक गमतीचा भाग म्हणजे, जेव्हा मी इंडस्ट्रीत खूपच नवीन होते, म्हणजे अगदीच कॉलेजमधून पास आउट होऊन आले, नाटक सुरू होतं वगैरे, तर त्या फेजमध्ये प्रत्येकजण असं म्हणायचं की अरे आम्हाला ना थोडा नोन फेस हवा आहे. मला असं वाटायचं, अरे आत्ता मी तर आत्ताच आले आहे, मला कोणीच ओळखत नाही, म्हणजे अर्थात मी फ्रेश आहे, फ्रेशर जे म्हणतात की फ्रेशर्स कॅन अप्लाय वगैरे जे आत्ता लिहिलेलं असतं, तर तेव्हा असं होतं, नाही आम्हाला जरा नोन फेस हवा आहे. म्हटलं बरं ठीक आहे, चला आता आपले काही इथे वर्णी लागणार नाही. मग नंतर जेव्हा हळूहळू एखादं काम मिळत गेलं आणि थोडा नोन फेस होत गेला, मग आता ते लोक असं टॅग टाकतात की प्लीज फ्रेशर्स बघतोय आम्ही, आम्हाला सगळे नवीन चेहरे हवे आहेत. तेव्हा इतकं वाईट वाटतं की आयुष्यात कधीतरी कधीतरी मी आत्ता ज्या कंडिशनमध्ये आहे किंवा मी आत्ता जो काही माझा फेस आहे, फ्रेश आहे किंवा नोन आहे, तर ह्यात काम मिळणार आहे का बाबा? कारण प्रत्येक वेळेला जशी माझी सिच्युएशन बदलत गेली तशी त्यांचा क्रायटेरिया बदलत गेला त्या गोष्टींना बघण्याचा. पण जो जोक सपाट की मला असं वाटतं की ते म्हणतात ना की प्रत्येक अन्नाच्या कणात लिहिलेलं असतं ते कुणाच्या साठी आहे किंवा त्याच्यावरती त्याचं नाव लिहिलेलं असतं, तसं प्रत्येक कामावरती प्रत्येक त्या त्या ॲक्टर्स आणि त्या त्या माणसाचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याला ते हमखास मिळतं, म्हणजे 200% मिळतं. आणि माझे बाबा मला कायम म्हणतात, जेव्हा पण मी कुठलं तरी ऑडिशन फेल होते किंवा ॲव्हरेज होते किंवा काय, तर माझे बाबा मला नेहमी म्हणतात, हे बघ, तू किती पण घास, जर ते तुझ्या नशिबात नसेल तर तू काहीही कर, तू काहीही कर, जगात ते तुझ्याकडे येणार नाही. आणि जर ते तुझं असेल तर जगातलं कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही शक्ती ते तुझ्यापासून काढूनही घेऊ शकणार नाही.
सो हे स्टेटमेंट माझ्या बाबांनी आयुष्यभर मला दिलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी आज या इंडस्ट्रीत टिकून आहे, जे काही पॉझिटिव्हली टिकून आहे आणि आज म्हणून मी ही मालिका करते किंवा काय, आज मला वाटतं मी पास आउट होऊन मला एक 8-9 वर्ष झाली असतील किंवा 10ही झाली असेल, आय डोंट नो आता किती वर्ष झाली, पण ह्या क्षेत्रात येऊन ऑलमोस्ट 10 वर्ष झाली. माझ्या बाबांनी मला कधीच विचारलं नाही, मी जेव्हा इथे या सोफ्यावर लोळत असायचे, की बाबा तुझं काय मिळणार आहे का तुला काम, नाही तर दुसरं काहीतरी बघ, असं मला कधीच विचारलं नाही किंवा माझ्या आईने कधी विचारलं नाही. माझी आई एक वेळ स्ट्रेसही घेईल, माझे बाबा असेल की अच्छा मिळतंय ना आपल्याला, जेवायला मिळतंय ना, काय होईल, फार फार तर आपण अगदीच लक्झुरियस लाईफ म्हणजे सुशी वगैरे खाणार नाही, पण वरण भात तर मिळतोय ना आपल्याला आणि छान आहे की नाही, घरातलं जेवण मिळतंय, सगळं होतंय. म्हटलं ठीक आहे. सो मला असं वाटतं की माझे बॅकबोन्स होते माझे आई बाबा, की ज्यांच्यामुळे मी सर्वाईव्ह झाले. मला बरेचदा असं वाटायचं मला नाही करायचं आता, मे बी नको, आता मी दुसरं काहीतरी बघते. आणि मी प्रयत्नही केलेत बरेचदा. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या नशिबात नसेल तर नाही होत. तर त्याचा एक किस्सा असा आहे की अ, माझी एक मैत्रीण एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये थिएटर शिकवायची. सो ती म्हणाली की प्रियंका असं असं एक पोस्ट वेकंट आहे, तू अप्लाय, तुला आवडेल का शिकवायला. तर मी म्हटलं तसं तर मला ह्यात करिअर करायचं आहे, मला नटी म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं आहे, पण आता काहीच काम नाही आहे, गेले 2 वर्ष मी घरीच आहे. तर ठीक आहे, म्हणजे करून बघूया ना, म्हणजे समजा नसेल एवढ्यात काम मिळणं तर ॲटलिस्ट पुढे काहीतरी आयुष्यात घडायला लागेल, कारण नुसतं थांबून तर काही घडणार नाही. तर लेट्स सी की काहीतरी एक फिक्स इन्कम सुरू होईल किंवा काय. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी अप्लाय करते. तर मी आयुष्यात पहिल्यांदा तो रेझ्युमे वगैरे तयार केला आणि तो PDF वगैरे पूर्ण तयार केलं आणि मेल केलं तिच्या प्रिन्सिपलला. आणि मी 15-20 दिवस कन्सिस्टंटली मेल बॉक्स चेक करते की आत्ता काहीतरी मला रिप्लाय येईल त्यांचा, आत्ता काहीतरी मला रिप्लाय येईल. आणि मी तिलाही म्हणायचे की अगं मला रिप्लायच नाही आला, त्यांनी मला बोलवतच नाही आहेत, कारण ते काहीतरी एक डमी क्लास घेणार होते की म्हणजे बघायला की आम्ही कसं शिकवतो किंवा काय. म्हटलं अरे आता डेमो क्लास, डमी क्लास नाही, डेमो क्लास घेणार होते. सो म्हटलं अरे मिळतच नाही आहे, मेलवरती येतच नाही आहे. आणि त्याचे मी विसरूनही गेले की अरे ते नाही, बहुतेक आपण नाही झालो सिलेक्ट त्या गोष्टीसाठी. म्हटलं लेट इट बी. मग नंतर मला एक ताराराणी नावाची सिरियल मिळाली, ज्यात मी काम करायला सुरुवात केली. आणि आय किड यू नॉट, ते ताराराणी मिळून एक 10 दिवस झाले आणि त्याच्यानंतर मी कुठेतरी फिल्मसाठी काहीतरी फोटोज वगैरे पाठवताना मेलबॉक्स चेक केला, तर तेव्हा त्यांनी मला पाठवलं होतं की तुम्ही या त्या डेमो क्लाससाठी. पण तो मेल, त्याचं नोटिफिकेशन किंवा तो मेल माझ्याकडे आलाच नाही. म्हणजे तो आला होता पण तो मला दिसलाच नाही कधी. तर मे बी मी प्रयत्न केले माझ्या परीनं की आपण आयुष्यात बसून राहण्यात काही उपयोग नाही, आपण काहीतरी धडपड केली पाहिजे पुढे जाण्यासाठी. पण ते म्हणतो ना की ते देवाच्या मनात नव्हतं. तर देवाचं म्हणणं होतं की बाई तू थांब, आत्ता तुला आला आणि गेलीस आणि झालं, तर तुला ही सिरियल नाही करता येणार. ती सिरियल नसते केली तर आज मी ही मालिका करू शकले नसते. कदाचित मी माहीत नाही 9 to 5 एखादा जॉब करत असते. ते माझ्या नशिबात होतं म्हणून मला ते मिळालं. आणि मी कधीच त्याचं श्रेय अजून स्वतःला घेणार नाही. ते 110% माझ्या नशिबाचा एक भाग होता. नक्कीच प्रियंका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपल्याला कसं असतं की जरी घरून सपोर्ट असेल ना तरी आपण एक आपल्या मनात असतं की आपल्याला काम मिळावं, लोकांनी ओळखावं, आपल्याला लीड पण मिळावं, असं मनात असतं, सगळ्यांच्याच असतं. सपोर्ट ॲक्टर नंतर हे ते लीड करताना ती संधी मिळून जाते. पण कधी कधी असं होतं ना की प्रियंका, की आपल्याला संधी मिळालेली असते पण काही कारणामुळे ती संधी सुद्धा हुकते. जसं तुझ्या बाबतीत ही घडलं होतं एका मालिकेमध्ये. तर तेव्हा ती सिच्युएशन कशी होती? कारण तसं घडल्यावरती लोक म्हणजे विचार करतात की ही खरंच म्हणजे ते खचून जाण्याची ही असते. तर तू तेव्हा कशी उभी राहिलीस आणि ते फेस कशी तू हँडल केलीस? अर्थात, कारण जेव्हा एका खूप सुंदर चॅनलवरती, जो खूप छान चालू आहे चॅनल, त्याच्यावरती तुम्हाला एखादी लीड म्हणून मालिका मिळते आणि त्याच्यानंतर कट्टू अचानक तुम्हाला सांगितलं होतं की अरे उद्यापासून येऊ नका, तर अर्थात त्रास होतो. आणि मला ना, मी तेव्हाही हेच म्हणत होते, ती मालिका गेली, मी कोपअप पण केलं की अरे ठीक आहे, आता काय करू शकतो, ह्याच्याहून पलीकडे काय करू शकतो, आपण आपला 100% दिला आहे. नसेल त्यांना वाटत, शेवटी त्यांचा कॉल आहे, कारण त्यांचे पैसे आहेत त्याला लागलेले आणि आपण ती गोष्ट थांबवू नाही शकत, लिगली नाही आणि अशीही नाही.
पण मला कायम वाईट ह्याचं वाटत आलं की माझ्या आईबाबांना खूप फेस करावं लागलं. त्यांना मला रडताना बघावं लागलं, त्यांना मला सफर करताना बघावं लागलं. कट्टूकण मी रोज शूटला निघायचे, तो टिफिन वगैरे घेऊन, बॅग घेऊन, आणि कट्टू दुसऱ्या दिवसापासून मी घरी होते. ना आईला टिफिन बनवायचा होता, ना मला बाय म्हणायचं होतं. प्लस नातेवाईक जो कोणी येईल शेजारचा बाजारचा, तो विचारायचा, अरे काय झालं तिचं, काय झालं तिचं. पण प्रत्येकाला ती स्टोरी सांगणार का माझे आई वडील, आणि त्यांना जो मानसिक त्रास झाला ना त्याच्यासाठी मी म्हणजे कायम तो राग माझ्या मनात राहील की अरे हे त्यांच्यासोबत चुकीचं झालं. म्हणजे माझ्यासोबत झालं इट्स फाईन. म्हणजे बघा ना, एखादा इंजिनियर मुलगा असेल किंवा डॉक्टर असेल, तो उद्या जॉबवर जाणं बंद जरी झालं त्याचं, तरी त्याच्या आई वडिलांना फार कोणी येऊन विचारत नाही का अरे बाबा आज तुझा मुलगा जात नाही. पण आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही दिसतो, आमचं एक्सपोजर जास्त असतं आमच्या क्षेत्राचं. त्याच्यामुळे बघा ना किती किती फेस करावं लागतं आमच्या आईवडिलांना. तर मला त्याच्याबद्दल काय वाईट वाटलं. पण माझे आईवडील तेव्हाही मला हेच म्हणत होते की गेलं का, बरं ठीक आहे चला जाऊ दे, गेलं ना, आता आपण नव्याने सुरुवात करूया. पण लकीली मी आज त्याच चॅनलवरती काम करते, आणि जेव्हा आमच्या या मालिकेची एक काय म्हणतात तालीम किंवा वर्कशॉप सॉर्ट ऑफ असं एक रीडिंग असा एक दिवस होता शूट सुरू व्हायच्या आदल्या दिवशी. तर तेव्हा आमच्या चॅनलमध्ये जी मोनिका आहे, मोनिका मॅम, तर त्यांनी येऊन मला म्हटलं होतं की मला खूप बरं वाटतं की तू परत स्टारवरती काम करतेस. त्या एका शब्दाने मला असं वाटतं माझी इतक्या वर्षांची जी काही ती जखम होती त्या सिरियलची, ती पूर्ण वॉश आउट झाली. त्या मला भेटल्या, त्याने मला सॉरी म्हटलं. मी म्हटलं सॉरी तुम्ही का म्हणताय, तुम्ही त्यात इन्व्हॉल्वही नव्हतात त्या गोष्टीत. पण त्यांना वाईट वाटलं. शी वॉज सॉरी फॉर जे काही झालं माझ्यासोबत. आणि आणि मला थँक्यू म्हटलं थँक्यू, मी तुम्हाला म्हटलं पाहिजे की तुम्ही मला परत संधी दिलीत. तर मी आत्ताही ह्या स्टार मीडिया मराठीच्या माध्यमातून स्टार प्रवाहच्या पूर्ण टीमला थँक्यू म्हणू इच्छिते की तुम्ही मला पुन्हा नव्यानं एक्सेप्ट केलं, आणि तेव्हा प्रेम देत होतात त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट प्रेम तुम्ही मला देताय टीम म्हणून सुद्धा. आणि प्रेक्षकांचे सुद्धा खरंच खूप थँक्यू की तुम्ही मला ह्या रूपातही, ते कॅरेक्टर पॉझिटिव्ह होतं, हे कॅरेक्टर निगेटिव्ह आहे, पण दोन्ही याच्यात तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करताय. माझ्यासाठी हेच खूप आहे, आणि मी ह्याचसाठी या क्षेत्रात आले होते आणि ह्याचसाठी आयुष्यभर राहील. नक्कीच प्रियंका, लोकांचं प्रेम तेव्हा पण तुझ्यावरती होतं आणि आताही तुझ्यावरती प्रेम आहे लोकांचं. येस. पण असं असतं ना की जरी ती मालिका सुटली तरी आपल्याला एक खंत असते की आपल्यात काय कमी होती. असं तुला वाटलं होतं का की काय आपल्यात चेंजेस करावेसे वाटते किंवा त्यांना काय अपेक्षित होतं, असं तुला काही खंत वगैरे वाटली होती का? टू बी व्हेरी फ्रँक नाही वाटले. कारण मला त्यानंतर जे काही त्यांनी कारणं दिली होती XYZ की ह्यामुळे सुंदर दिसत नाही किंवा छान काम करत नाही, तर हा पर्स्पेक्टिव्ह झाला. म्हणजे मी कायम म्हणते की मी कशी दिसते ह्यात माझं काहीच क्रेडिट नाही आहे. ते मला नैसर्गिक मिळालेलं आहे. माझे आई वडील XY दिसतात आणि म्हणून माझ्यात ते XY फॅक्टर्स माझ्यात आले आणि मी अशी दिसते. तर ज्या गोष्टी आपण कंट्रोल नाही करू शकत, आपलं दिसणं, आपला रंग, त्या गोष्टींचा माझंही करू नये असं मला वाटतं. त्या गोष्टींचा अभिमानही करू नये. म्हणजे मी आज कशी दिसते, आज मी जर सावळी असते, मी जर रेखीव नसते, तरी मी काय करू शकले असते. जसं लहान मुलांच्या हातात नसतं की त्यांचे आई वडील त्यांना कुठल्या शाळेत टाकतात. कारण तेव्हा नर्सरीत कोणालाही विचारत नाही आई वडील की बाबा तुला कुठल्या शाळेत जायला आवडेल, तुला इंग्लिश मिडियमला जायला आवडेल का मराठी मिडियमला. आई वडिलांना जे योग्य वाटतं आणि आई वडिलांना जे परवडतं त्यात ते त्यांच्या मुलांना बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. की म्हणून मला असं वाटतं की ते म्हणाले की तू सुंदर दिसत नाही, तर त्याच्यावरती तर मी काहीच करू शकत नाही की मी अशी दिसते. जो है ऐसा है यार, आता काय करू शकतो. आणि काम चांगलं करत नाही, तर त्याच्यावरती मला ऑडियन्सची प्रतिक्रिया मिळत होती की तू खूप उत्तम काम करतेस, की हा अगेन ती फेज आहे की तेव्हा ते काम जाणं. पण डेफिनेटली मी त्याच्यावरती गर्व नाही करत की मी खूप छान काम करते, मी अजूनही चांगलं काम करू शकते, याचा मला अभिमान. प्रियंका, एखादा पुरुष जेव्हा सक्सेस होतो तेव्हा लोक बोलतात की खूप मेहनत करून सक्सेस झालाय. हां. आणि जेव्हा स्त्री सक्सेस होत असते, काही चांगले बोलणारे असतात, काही वाईट बोलणारे असतात, काही म्हणजे टोमणेही मारणारे असतात. हो. असं घडलंय का तुझ्या बाबतीत? हो, म्हणजे आता माझ्याच नातेवाईकांपैकी एक, आता मी नाव नाही घेत, जर कोणी इंटरव्ह्यू बघितला तर सॉरी.
पण आमच्या एका नातेवाईकांमध्ये माझ्या आईला कॉल करून सारखं हे कॅरेक्टर बघून म्हणायचे, "अरे प्रियंकाला तर काय तिच्या स्वभावासारखाच रोल मिळाला." तर मी कुठे कोणाचे चोरी केलेत पैसे, का मी कोणाला कुठल्या पुरुषावरती असा हात टाकलाय अदरवाईज, म्हणजे असं का म्हणावं? इट इज शिअर जेलसी. म्हणजे आता मी म्हणत नाही कोण आहे ती व्यक्ती, पण सारखं किंवा मलाही फोन करून, "अरे तुला काय फार अवघड जात नसेल हे कॅरेक्टर करणं, तू तर अगदी तुझ्यासारखाच रोल मिळालाय." म्हटलं मी कधी असं वागले की असं कोणीतरी म्हणावं की माझ्यासारखंच कॅरेक्टर मला मिळालंय. तर त्या व्यक्तीला मी सांगू इच्छिते की तुला जर असं वाटत असेल तर ऑल द बेस्ट, पण मी खरंच अशी नाही आहे, मी खरंच प्रियासारखी नाही आहे. मी मी जे माझं नाही त्याच्यावरती मी कधीच हक्क गाजवत नाही. मी माझ्या दिसण्यावरती कधी आयुष्यात हक्क नाही गाजवलाय. मी का दुसऱ्याच्या कुठल्या एखाद्या गोष्टीवरती हक्क गाजवेन? त्यामुळे हे कॅरेक्टर शुअरली मी जे माझे दिग्दर्शक मला गाईड करतात आणि जे लेखिका लिहून देते आम्हाला करायला, तितकंच मी प्ले करते. त्याच्या पलीकडे त्या कॅरेक्टरमध्ये आणि माझ्यात काहीही साम्य नाही. प्रियंका, नवरात्र सुरू आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या नवदुर्गा कोण आहेत त्याबद्दल काय सांगशील, की तुझ्या बॅकबोन, तुझ्या सपोर्टला उभे असतात प्रत्येक वेळी? माझी आई. ती कालही मला जेव्हा म्हणजे आमचा TRP जेव्हा छान आला 7.4 वगैरे आम्ही रेकॉर्ड ब्रेक केला, तेव्हा मी आईला फोन करून सांगितलं की आमचा असं असं आला. तर तिने मला तेव्हाही हा प्रश्न, तू खुश आहेस ना? तर तिला काही लेणं देणंच नाही आमचा TRP 3 येतो, 7 येतो का 10 येतो, त्याच्याशी तिला माहिती नाही आहे की त्या गोष्टींमध्ये काय असतं काय नाही. तिचं फक्त तू खुश आहेस ना, यू हॅपी ना, मग संपला विषय. म्हणून माझ्या आईच्या नावाचा टॅटू पण केलाय असा मी, कारण शी इज माय स्ट्रेंथ. म्हणजे मला काय वाटतं की माझ्या आयुष्यात माझी आई नसती ना तर मी आज इथे नसते. आणि प्रत्येक वेळेला स्त्रीच का असायला हवी, तर माझे बाबाही, म्हणजे सेकंड मला असं वाटतं की माझे बाबा, ज्यांनी 10 वर्षात मला आत्ताही विचारत नाही बिचारे कधी की बाई तुझं काय होणार आहे आयुष्यात पुढे, काय करणार आहेस, असं मला एकाही शब्दाने आत्तापर्यंत विचारलेलं नाही. कुठलंही काम मिळाल्या क्षणी तो माणूस, जेव्हा मी म्हणते की मला हे काम मिळालंय, तर तो माणूस खूप खुशही होत नाही. जसं की अरे वा चांगली गोष्ट आहे. तुला कधीही वाटलं की नाही मी खुश नाही आहे हे काम करताना, ताबडतोब सोड. माझा गव्हर्नमेंट जॉब आहे, पेन्शन मिळणार आहे, काय नाही तर वरणभात तुला खाऊ घालेनच. तर ही जी गोष्ट असते ना, ही माझ्या आईबाबांनी कायम केली शाळेपासून, की तू स्ट्रेस नको घेऊस, तू खुश आहेस ना जोपर्यंत, तोपर्यंत आम्ही खुश आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की माझे आई बाबा हे माझे पिलर्स आहेत. तसं आत्ता मी आमच्या मालिकेतली काही नावं घेऊ इच्छिते. ती म्हणजे जुई. कारण असं म्हणतात की मालिकेतली लीड आणि विलन ह्यांचं कधीच जुळत नाही. इव्हेंच्युअली ते ऑफस्क्रीन पण बऱ्यापैकी फाटतं, असं खूप लोकांचे अनुभव आहेत. असं प्रत्येकाचं होतं असं नाही. पण आम्ही ती डील डे 1ला केली होती की जुई तुला माझं काही खटकलं तर मला सांग येऊन, म्हणजे बाहेर कुठे त्याची चर्चा व्हायला नको, तर मला डिरेक्टली येऊन सांग. तिनेही सेम केलं होतं की पियू तुला काही माझं खटकलं ना, मला बिंदास येऊन सांग, आपण आपल्यात डील करू. फॉर्च्युनेटली टचवूड असं अजून कधी काही झालेलं नाही. आमच्यात खूप छान मैत्री आहे, खूप सिक्रेट्स आहेत एकमेकांकडे. सो असं मला वाटतं की ती माझ्या आयुष्यातली, कारण ती जशी फाईट करते तिच्या लाईफमध्ये, तर मी खूप इन्स्पायर होते. आणि ती खूप कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे ती जिद्द जी माझ्यात नाही आहे. कारण मी थोडी चंचल आहे, मी पटकन कंटाळते एखाद्या गोष्टीला. पण मला असं वाटतं की जुई नाही, जुई खूप कन्सिस्टंट असते एखाद्या गोष्टीला, की नाही एवढा ब्रेक करायचा आहे, TRP तर करायचं आहे, मग त्याच्यासाठी आपण खूप मेहनत करू किंवा खूप हे करू. तर मला असं वाटतं जुई एक त्यात आहे. असं 9 सांगायचे आहेत. अजून पण प्राजक्ता ताई आहे, तिला आता प्राजक्ता ताई म्हणावं लागतंय मला इथे. ती प्राजू आहे आमच्यासाठी. ती माझं ऑलमोस्ट आईच्या वयाची आहे, पण आम्ही तिला कुणीच ताई वगैरे म्हणत नाही, सगळे प्राजूच म्हणतो. तर ती एक आहे, कारण अत्यंत गोड बाई आहे. आणि ती माझ्या आईच्या वयाची असली तरी ती मला मैत्रिणीसारखं ट्रीट करते. आणि काय काय वेगवेगळे नुसके सांगत असते किंवा काय, पण तिच्यात खूप ओलावा आहे. तिच्यात एक ती जी असते ना, एक मदरली फिलिंग असतं,
एका स्त्रीमध्ये, ते तिच्यात कुठून कुठून भरलेलं आहे. त्यामुळे मला खूप आवडते की मला वाटतं की ती एक माझ्या आयुष्यात आहे. आणि मला असं वाटतं की श्रद्धाताई पण, श्रद्धा केतकर जी माझ्या काकूचं काम करते, ती सुद्धा, ती ना खूप शांत असते. तर मला तिच्याकडून काय शिकायला मिळतं ना, ती मेकअप रूममध्ये ना कळणारही नाही की ती आहे. जर ती मेकअप रूम मोठी असते तर कळलंही नसतं की ही बाई इथे बसली आहे. ती ना तिचा एक पॉईज मेंटेन करते. ती खूप बडबड नाही करत, पण सॉलिड आहे. ती मला खूप आवडते. डिजिटलचा युग आहे आता. प्रियंका, जर समज नवरात्र सुरू आहे आता, सो देवीचा कॉल आला, तर काय सांगू शकतेस, काय सांगशील? डायरेक्ट कॉल आला तर Yes. ओ माय गॉड, आय डोंट नो. मला आयुष्यात कायम एकच भीती वाटते की मी जे माझे दोन पिलर्स सांगितले की माझे आई वडील, तर मी कुठल्याही देवाकडे आयुष्यात कधी एकच मागते की माझे आई वडील मला आयुष्यभर मला पुरू देत. म्हणजे मला ते हवे माझ्या पाठीशी. मला त्यांच्याकडून काहीही नको आहे, खरं सांगायचं तर. पैसा नको आहे किंवा प्रॉपर्टी नको आहे किंवा काहीही नको आहे, पण माझे आई वडील माझ्यासोबत आहेत, ही एकमेव फिलिंग मला खूप श्रीमंत वाटते. आणि कुठलेही म्हणजे कदाचित माझ्याकडे उद्या करोडो पैसे येतील, पण मला असं तरी वाटेल की मी ते द्यायला तयार आहे, पण मला माझे आई वडील द्या. प्रियंका, अशी कुठली सिच्युएशन आहे जिथे रडावंसंही वाटलं आणि खंबीरपणे उभं राहून फाईट करावं असं वाटलं? असे आयुष्यात खूपदा आलेत, म्हणजे करिअर वाईज नाही म्हणणार, पण खरंच खूपदा आलेत. म्हणजे माझ्या आईबाबांनी खूप अप्स अँड डाऊन्स बघितलेत माझ्या आयुष्यात, त्यांच्या आयुष्यात सुद्धा. मला एक गोष्ट छान वाटते की लहान असल्यापासून, म्हणजे पार नर्सरीपासून माझे वडील किती कमवतात आणि त्याचे किती EMIs आहेत आणि किती काय आहेत, किंवा आपल्या घरात किती खर्च येतो, काय येतो, प्रत्येक गोष्ट माझी आई मला सांगायची. लहान असल्यामुळे कधी तिने लपवलं नाही, किंवा त्या दोघांनी कधी लपवलं नाही की अरे नाही आपल्याकडे खूप पैसा आहे, तुला काय हवं ते घेऊ आपण, असं कधी केलं नाही. किंवा नाही नंतर घेऊन देतो, नंतर घेऊन देतो म्हणून खोटंही कधी सांगितलं नाही. की आपल्याकडे 5 रुपये येतात, त्यातले 4 रुपये आपले असे असे खर्च होतात, आपल्याकडे आता 1 रुपया उरलाय, तर 1 रुपयात तुला काय हवं असेल तर मला सांग. तेव्हापासून मग मला कळायचं अरे आपल्याकडे 1 रुपया आहे, मग आपण 5 रुपयाचं स्वप्न बघणंच चुकीचं आहे. 1 रुपयात आपल्याला काय मिळेल, तर आपण ते घेऊया. सो असे खूप दिवस बघितलेत. आणि जेव्हा आज आज जेव्हा मी माझ्या स्वतःच्या कारने फिरते, तेव्हा मला माझे बाबा नेहमी सांगतात की आमची कधी लायकी नव्हती कारने फिरायची. जे दिलंय ते देवाने दिलंय आणि त्याचा कायम रिस्पेक्ट करूया. तर जेव्हा पण मी माझ्या बाबांना कार चालवताना बघते, तेव्हा मला प्रत्येक वेळेला आतून रडू येतं की ही गोष्ट आज देवाने दिली आहे आम्हाला, त्याचा कायम रिस्पेक्ट केला पाहिजे. की आज मी एसीत छान झोपते, तेव्हा नव्हता एसी, तेव्हा फॅनचं बिलसुद्धा खूप मोठं वाटायचं, आणि आज एसीत आपण छान सुखाने झोपू शकतो, ह्याची जाणीव करून देताना मला कायम रडू येतं. म्हणजे नक्कीच. नवरात्र सुरू आहे. नवरात्राच्या 9 रंगाप्रमाणे आपल्या आयुष्यातील 9 माणसं, म्हणजे वेगवेगळ्या कलरची माणसं असतातच. सो मी आता तुला रंग सांगणार आहे. ते कोणाला तू डेडिकेट करणार ते मला फक्त सांग. केसरी रंग, बल आणि शक्तीचं प्रतीक. जुई जुई गडकरी. सफेद रंग, शक्तीचं प्रतीक. मी लाल रंग, प्रेमाचं प्रतीक. प्रेमाचं ऐक, प्राजक्ता ताई. म्हणजे निळा रंग, बलिदान आणि साहसचं प्रतीक. माझी आई, तिने खूप सॅक्रिफाईस केलं आहे. म्हणजे तिचं करिअर, म्हणजे माझा जन्म झाल्यापासून तिने बऱ्यापैकी करिअर सोडलं, कारण मला सांभाळायला कोणी नव्हतं. मी खूप प्रयत्न केला की माझ्यासोबत ती करिअर मॅनेज करू शकेल, पण नाही केलं. तर त्या सॅक्रिफाईससाठी आय गेस ती. पिवळा रंग, समृद्धीचं प्रतीक. अगेन आय गेस राजू. हिरवा रंग, आनंदाचं प्रतीक. आय गेस माझे बाबा. कारण ते ते बऱ्यापैकी कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनला सुद्धा खूप चिल असतात. म्हणजे माझी आई खूप पॅनिक करते, पण माझे बाबा एकदम चिल असतात. खाडी रंग, नवीन सुरुवात आणि विकासाचं प्रतीक. नवीन सुरुवात आणि विकासाचं प्रतीक, आय गेस आमच्या शोची EP आहे वृषाली,
मी तिला देईन, कारण ती आल्यापासून आमचा खूप चांगला विकास झाला आहे. जांभळा रंग प्रेम आणि स्नेहाचं प्रतीक. प्रेम आणि स्नेह, माझी एक ताई आहे, संपदा ताई, तर आय गेस मी तिला देईन बिकॉज शी इज लवली, म्हणजे ती खूप प्रेमळ आहे. मूर्तीची रंग ऊर्जा आणि विश्वासाचं प्रतीक. ऊर्जा तर मला माझं करिअर देतं, खरं बघायला गेलं तर. हे काम जे मी करते त्याच्याने मला एनर्जी मिळते, सो आय गेस त्याला एक जातं. थँक्यू सो मच. मला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. आय होप तुम्ही मला कळवाल की तुम्हाला माझे विचार कसे वाटले, तर कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.